आणि महाराजांनी दाखवला। जितेंद्र आव्हाड नावाचे नेते आपल्या सर्वांना परिचित आहे। आता त्या माणसाला तर मी नेता मानत नाही आणि म्हणत पण नाही। त्याचं कारण त्या जितेंद्र आव्हाडचं पहिलं वाक्य आहे, शूटिंग चांगली करून घे, त्याच्यापर्यंत गेली पाहिजे। त्या जितेंद्र आव्हाडचं पहिलं वाक्य असं होतं की जगद्गुरु तुकाराम महाराज वैकुंठाला गेले नसून जगद्गुरु तुकाराम महाराजांचा खून झालेला आहे। ही गरळ त्यानं ओकून जवळजवळ 3-4 वर्ष झाले। मुळातच हा राक्षस आहे आणि राक्षसी वृत्तीचा माणूस आहे। आम्ही वारकरी याच्या प्रचंड विरोधातले आहोत। त्याच्यानंतर त्यानं प्रभू रामचंद्र मांसाहारी आहेत असं सुद्धा विधान या ठिकाणी केलं होतं। आणि आता सध्याला त्याने जे विधान केलेलं आहे जितेंद्र आव्हाडने की रामगिरी महाराजाला जोड्यानं मारलं पाहिजे। हे जितेंद्र आव्हाड, तुला मी सांगतोय, तू ऐक। तू गुरुवर्य रामगिरीजी महाराजांना जर जोड्यानं मारायची भाषा करत असेल तर आम्ही जोडा माणसाच्या घाणीत भरून तुझ्या थोबाडावर मारल्याशिवाय राहणार नाही, कारण आम्ही सुद्धा वारकरी। आम्ही विष्णुदास महू मेनावर कठीण वज्रास भेदवायचे। तुझं थोबाड सारखं सारखं सनातन हिंदू धर्माच्या विरोधात बोलत जातं। तुम्हाला लोकांनी घरी बसून सुद्धा तुम्हाला अक्कल येत नाही। याच्यापेक्षा समाजाने तुम्हाला तुमची जागा काय दाखवावी असं मला या ठिकाणी म्हणायचं आहे। आणि म्हणून जितेंद्र आव्हाडाच्या या बोलण्याचा मी जाहीर निषेध करतो आणि याच्या विरोधात वाईट पडसाद उमटतील याची जितेंद्र आव्हाडनी दखल घ्यावी। जय हरी, रामकृष्ण हरी। सर्व पाहुणे मंडळींनी जेवण करून जा।